दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027-2028 मधील कामांचे टेंडर मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 2,17,50,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना नाशिक शहर पुणे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ऑथॉरिटी या नावाने भारत सरकारची राजमुद्रा नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांच्या डिजिटल स्वाक्षरीसह बनावट कागदपत्रे आणि बनावट वर्क ऑर्डर तयार करून फिर्यादींचा विश्वास संपादन केला। हाऊसकीपिंगचे काम मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत त्यांनी मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शकील अहमद, सलीमुद्दीन शेख, तनय महाजन आणि नरेंद्र तोताराम महाजन यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेनं तपास सुरू केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेण्यात आले। एक दिवसापूर्वीच माननीय मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती की काही व्यक्तींनी कुंभमेळा संदर्भात बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केलेली आहे आणि याचबाबत माननीय मंत्री महोदयांनी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती दिली होती। त्यांच्या माहितीनुसार या प्रकरणामधील जो फिर्यादी आहेत त्या फिर्यादींशी संपर्क साधण्यात आला। फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादींच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या। बनावट वर्क ऑर्डर तयार करून त्यांना काम दिल्याचं दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली। या कामासाठी किंवा हे काम देण्याचं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये या आरोपींनी घेतलेले आहेत आणि खोट्या वर्क ऑर्डर, ज्या वर्क ऑर्डर निघालेल्याच नाही आहेत त्या वर्क ऑर्डर त्यांनी या संबंधित आरोपींनी या फिर्यादीला दिल्या आहेत। या वर्क ऑर्डरची जे त्यांनी दाखवलं एकूण 591 कोटींची कामं दिली असं त्यांना फिर्यादींना दाखवलं, परंतु या प्रकारचं कुठलेही वर्क ऑर्डर नसताना, कुठलेही टेंडर नसताना फिर्यादींची या आरोपींनी फसवणूक केली आहे। फसवणूक करून त्यांच्याकडून त्यांना वर्क ऑर्डर दिल्याचं दाखवलं, त्यांना खोटे डॉक्युमेंट्स बनवून दिले आणि त्यांच्याकडनं 3,05,00,000 रुपये घेतले म्हणून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 3 गुन्ह्यांमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। सर, आरोपी कुठले ते राहणार? हे आरोपी जळगाव जिल्ह्यामधील जामनेर येथील आरोपी आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। ताब्यात 4 लोकांना घेतलं अशी चर्चा होती। सर, गुन्हे दाखल कुठे? हे गुन्हे जे 3ही गुन्हे आहेत हे तिन्ही गुन्हे नाशिक शहरामध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सर, एकूण किती बनावट निविदा यांनी काढलेल्या आहेत? आता किती निविदा या प्रकरणामध्ये एकूण ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या 5 वर्क ऑर्डर समोर आतापर्यंत आलेल्या आहेत आणि या 5 वर्क ऑर्डरची किंमत साधारणतः त्यांनी जे कागदावरती दाखवलं आहे ते 591 कोटी असं त्यांनी दाखवलेलं आहे। या खोट्या वर्क ऑर्डर्स आहेत। पण ही कामं नेमकी कोणती होती? ही कामं हाऊसकीपिंगची कामं, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जेवणाची सुविधा देणं, बेडशीट, बकेट, मग पुरवणं, हाऊसकीपिंगचे आहेत, लंच आहे, पाणी पुरवठा आहे, अशा हाऊसकीपिंगची कामं ही त्यांनी कामं कागदावरती दाखवली होत्या आणि हे बनावट वर्क ऑर्डर तयार केले होते। एकूण किती आरोपी आहे? 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि अजून कुणी आरोपी आहेत का याच्याविषयी तपास सुरू आहे। काही आरोपींची काही चौकशी वगैरे चालू आहे? याच्यामध्ये अजून चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती अजून किती आरोपी आहेत हे निष्पन्न होईल। या आरोपींचा आतापर्यंत कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास आलेलं नाही आहे, तरी आणखी पुढील तपासामध्ये अधिक बाबी स्पष्ट होतील। हे त्यातील एक आरोपी फोटोग्राफर आहेत आणि
इतर आरोपी जे आहेत ते देखील अशा किरकोळ प्रकारचीच कामं करतात. असं कुठला एखादा मोठा याच्यामध्ये आरोपी अजून तरी समोर आलेला नाही आहे. आणि मग ते राहिला जळगावचे आहे तुम्ही म्हणता, पण त्यांचं नाशिकशी लिंकअप कसं झालं? अजून कोण मीडिएटर आहे त्यामध्ये? आता प्रथमदर्शनी ह्या आरोपींची आणि या फिर्यादींची ओळख नाशिकमध्ये झाली होती. त्यांची नाशिकमध्ये चर्चा झाली होती. नाशिकमध्येच त्यांना काम देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांना वर्क ऑर्डर दाखवल्या होत्या. त्यांचं आणखी इतर काही कनेक्शन आहे का याच्याविषयी तपास सुरू आहे. सर, इतक्या हुबेहूब पद्धतीने त्या बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आलेले आहेत. प्रशासनाशी संबंधित कोणी आहे का जो त्यांना मदत करत होता, त्यांच्यामध्ये काही संपर्क होता असं? प्रशासनाचं याच्यामध्ये कोणी समाविष्ट असल्याचं समोर आलेलं नाही. अजून तरी हे आरोपींनीच यांची फसवणूक केली असं स्पष्ट होत आहे. तरी देखील आणखी पुढील तपास सुरू आहे. तपासामध्ये अधिक बाबी निष्पन्न होते. तर काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्तांनी पण अशा स्वरूपाची तक्रार केलेली होती. त्याचा आणि याचा काय संबंध आहे? ती घटना आणि ही घटना प्रथमदर्शनी वेगळी वाटते. त्याचा आणि या घटनेचा सध्या तरी परस्पर काही संबंध दिसून येत नाही. त्यातले काही आरोपी पकडले होते? त्यातील आरोपी त्याच वेळेस अटक झालेले आहेत. ह्या घटनेमध्ये ही स्वतंत्र घटना आहे आणि याच्याविषयी कालच गुन्हा दाखल झालेला आहे. 2 आरोपीच्यामध्ये अटक झालेले आहेत. पुढील तपासामध्ये अधिक बाबी आणखी स्पस्ट होते. ट्रान्झॅक्शन कसं झालं पैशाचं? त्यांना अकाउंटवर त्यांना पैसे दिलेले आहेत. खात्यावर त्यांना त्यांचे पैसे पाठवलेले आहेत. सर, या ज्या बनावट वर्क ऑर्डर होत्या आता त्यांनी कशाच्या पद्धत म्हणजे कशाच्या सहाय्याने बनवण्यात आल्या, कशाचा वापर केला? त्यांनी त्यांच्या शहरातीलच एका कम्प्युटर सेंटरवरती हे बनावट वर्क ऑर्डर तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत असं स्पष्ट झालेलं आहे. आरोपी आणि कुंभमेळा मंत्रींचा काही संबंध असल्याचं त्यांनी भासवलं होतं. नाही, याच्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलं होतं की आमच्याकडे असं कामाची माहिती आहे आणि ही काम आम्ही तुम्हाला देऊ शकतो असं म्हणून त्यांना त्या बनावट वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. अर्थात तरी यांचं काही राजकीय पक्ष किंवा इतर कोणी मोठे अधिकारी किंवा कोणी पदाधिकारी यांच्याशी या आरोपींचा काही संबंध असल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही. सर, एकूण किती कंत्राटदारांना वर्क ऑर्डर दिले आहेत? त्यांनी ह्या प्रकरणामध्ये 3 आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. तर 3 व्यक्तींना त्यांनी ह्या खोट्या वर्क ऑर्डर दिल्याचं समोर दिसून आलेलं आहे. त्यांच्या लक्षात कसं आलं फसवणूक झाली आहे, हे कसं लक्षात आलं? परत आरोपी त्या फिर्यादींना कळाले की ह्याचं अजून काम निघालेलं नाही आहे. अजून या गोष्टीचं टेंडरच निघालेलं नाही आहे. टेंडर नसताना कुठल्या गोष्टीची वर्क ऑर्डर निघू शकत नाही असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी सही कशी आहे त्याच्यावर? ज्या वर्क ऑर्डर आहे त्याच्यामध्ये डिजिटल साईन आहेत. डिजिटल साईननुसार त्यांनी ती वर्क ऑर्डर केल्याचं असं दिसतं. गेडम साहेबांच्या सही आहेत. डिजिटल सिग्नेचर काय कोणाची? हां, ते तुम्हाला आम्ही शेअर करतो. आरोपींची अध्यक्ष आरोपींची नावं प्रेस नोटमध्ये नमूद केली आहे. ते तुम्हाला प्रेस नोटमध्ये मिळतील. सांगितलं तर बरोबर. याच्यामध्ये जे 2 आरोपी अटक झाले आहेत त्यातलं एकाचं नाव आहे तनय अनंत महाजन. दुसरा जो आरोपी अटक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र तोताराम महाजन. तुम्ही महाजन आहे म्हणजे महाजनांकडून महाजनांची फसवणूक. तन्मय जो आहे त्याच्याविषयी असं म्हटलं जातं की तो महाजन यांचा नातेवाईक असल्याचं भासून मुंबईत पण आपले व्यवहार करत होता आणि नाशिकमध्ये पण त्यांनी तेच भासवलं. सध्या तरी या प्रकरणामध्ये असं काही निदर्शनास आलेलं नाही आहे. सध्या या प्रकरणामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा, अधिकाऱ्याचा, पदाधिकाऱ्याचा काही संबंध किंवा त्यांच्याशी काही संबंध आरोपींचा असल्याचं समोर आलेलं नाही. तर आरोपी म्हणजे जागेवर मिळून आले का, त्यांचा शोध कसा घेतला गेला? आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींची माहिती मिळाली. आरोपी स्पेसिफिक ठिकाणी होते. त्या ठिकाणी पथकं पाठवण्यात आली आणि तिथून आरोपींना अटक करण्यात आली. कुठे आरोपी कुठे अटक केले? ते तपासानंतर आम्ही परत स्पष्ट करू. सध्या या गोष्टी तपासाच्या अनुषंगानं सध्या सांगता येणार नाही. त्याच्यामध्ये अजून काही अटक होऊ शकते का पुढे? तपासामध्ये निश्चितच अजून काही याच्यामध्ये आपण आता सांगू शकत नाही की फक्त 2 प्रकरणावरती आरोपी थांबतील किंवा 2 आरोपी प्रकरण थांबेल. तपासामध्ये आणखी ज्याप्रमाणे पुरावा मिळेल, ज्याप्रमाणे आरोपी स्पष्ट होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. काही जप्त केलं आरोपींकडनं आतापर्यंत काही मिळून आलं त्यांच्याकडे? अजून तरी काही जप्ती नाही आहे, कारण कालच गुन्हा दाखल झाला आहे. कालच आरोपींना अटक झालेली आहे. अजून तपास अतिशय प्राथमिक स्टेजला आहे. पुढे याच्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट होईल. कुंभमेळ्याच्या कोट्यवधीची कामं, तर अजूनही कुंभमेळ्याची कोट्यवधीची कामं बाकी आहे. आपण प्रशासनाला काय आवाहन करणार आहे का वर्क ऑर्डरच्या संदर्भात देताना किंवा नाही, या संदर्भात प्रशासनाच्या ऐवजी जे कंत्राटदार आहेत तर कंत्राटदारांनी काळजी घेतली पाहिजे. जेव्हा कंत्राटदार एखादा वर्क ऑर्डर किंवा काम घेण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनी खरोखर हे काम निघालं आहे का, याची निविदा झाली आहे का, तर त्यांनी त्रयस्थ कुठल्या व्यक्तीशी संपर्क न साधता त्यांनी जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधला पाहिजे आणि त्यांनी तिथून व्हेरीफाय केलं पाहिजे की खरोखर या प्रकरणाची या कामाची ऑर्डर निघाली आहे काय, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. सर, आणि फिर्यादींना काय सांगितलं होतं या आरोपींनी की हे पैसे नेमके कशासाठी घेतोय, ते कोणाला देतोय, कोणाच्या माध्यमातून काम आणतोय, त्याबाबत फिर्यादींनी काय सांगितलं? तसं अजून काही स्पष्ट नाही आहे. आता फक्त हे काम तुम्हाला मिळवून देतो
त्यासाठी त्यांना वर्क ऑर्डर दाखवली, खोटी वर्क ऑर्डर दिली आणि त्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे. जरी 3 कोटी म्हणजे जे आतापर्यंत 3 कोटी घेण्यात आलेलं आहे सगळं अकाउंटमध्ये घेतलं काही त्यांच्या अकाउंटमध्ये हे सर्व 3 कोटी 5 लाख त्यांनी अकाउंटमध्ये घेतल्याचं लक्षात आलेलं आहे. मग ते आता रिटर्न नाही झाले का? ते आता जस्ट प्रायमरी स्टेजमध्ये आहे. कालचंच प्रकरण आहे, कालचाच गुन्हा दाखल आहे. तपासाच्या एकेका टप्प्यानुसार पुढील कारवाई होईल. मागच्या गुन्ह्याची आणि या गुन्ह्याची काही लिंक नाही आधी सांगितलं आतापर्यंत या गुन्ह्यांची काही आपसात लिंक आहे असं दिसत नाही. सर आणि जे फिर्यादी आहे ते पोलिसांकडे नाही आता मंत्री महोदयांकडे गेले तक्रार घेऊन काय भाऊ त्याचं कारण होतं म्हणजे पोलिसांवर म्हणजे ते प्रकरण पोलिसांशी रिलेटेड असल्यामुळे ते तिकडे गेले. त्याविषयी तपासामध्ये आपण निष्पन्न करू. या कारवाईत गुन्हे शाखा युनिट 1, गुंडाविरोधी पथक तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी बजावली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.